11 जून खूप महत्त्वाचा दिवस. पूर्ण अधिक महिन्याचं पुण्य आपण ह्या एका दिवसामध्ये मिळवू शकतो. जर आपण अधिक महिन्यामध्ये कोणतीच सेवा केली नसेल तर हा एक दिवस आहे. ह्या एक दिवशी आपण संपूर्ण अधिक महिन्याचं पुण्य मिळवू शकतो. हो, 11 जूनला आहे कमला एकादशी आणि अधिक महिन्यातली ही एकादशी नंतर 3 वर्षांनीच येणार आहे. या दिवशी आपण जी काही सेवा करायची आहे, पूजा कशी करायची, उपवास करायचा का, उपवासाला काय खावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओत सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर बघा, 11 जून वार गुरुवार रोजी आहे कमला एकादशी. आता अधिक महिन्यातल्या एकादशीला तर खूप महत्त्व आहे. त्यातूनही गुरुवारचा दिवस आहे म्हणजे आपल्या गुरूंचाही वार आहे. अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि एकादशी म्हणजेच विठ्ठल हे पण भगवान श्रीहरी विष्णूंचेच अवतार असल्यामुळे अधिक महिन्यातल्या एकादशीला खूप सारं महत्त्व असतं. तर एकादशीच्या दिवशी आपण लवकर उठून स्वतःचं आवरून देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करताना आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणी मूर्ती असेल तर आपण अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना पण आपण पुरुष सूक्ताचं पठण करू शकता. विठ्ठलांना अभिषेक करताना नसेल विठ्ठल मूर्ती तर आपण बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे आणि बाळकृष्णाला अभिषेक करताना पण आपण पुरुष सूक्ताचं पठण करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्र जप करत आपण अभिषेक करू शकता. आणि जर तुमच्याकडे जर अशा प्रकारची मूर्ती असेल तर तुम्ही या मूर्तीला ओल्या कपड्याने पूर्ण स्वच्छ करून घ्या. जर आपल्याकडे विठ्ठल आणि रुक्मिणी अशी मूर्ती असेल तर आपण रुक्मिणी मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, पुष्प अर्पण करायचं आहे. तसंच आपण विठ्ठलांच्या मूर्तीला आपल्याला चंदनगंध अर्पण करायचा आहे आणि बुक्का पण अर्पण करायचा आहे. नंतर आपण पुष्प अर्पण करून घ्यायचे आहेत. यानंतर आपण विठ्ठलांची आरती करून घ्यायची आहे. तुम्ही गणपतीची आरती करू शकता, त्यानंतर विठ्ठलांची आरती करू शकता. तुम्हाला इतरही आरत्या करायच्या असतील, बघा गुरुवार आहे, तुम्ही स्वामींची आरती तर आपण नेहमीच करतो. आता आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही खडीसाखरेचं नैवेद्य दाखवू शकता. मी इथं साखर आणि शेंगदाणे आपला साधा नैवेद्य दाखवत आहे. आणि सर्वांना माहीतच असेल की विठ्ठलांना तुळस किती प्रिय आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी आपल्याला विठ्ठल मूर्तींना तुळस अर्पण करायची आहे. मग तुम्ही इथं कोणतीही सेवा करत असाल तर ती सेवा करता करता तुम्ही तुळस अर्पण करू शकता. तुमच्याकडे जर तुळशी जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही गळ्यात घालण्यासाठी हारही करू शकता. भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अतिप्रिय आहे, त्यामुळेच विठ्ठलांना पण तुळशी अर्पण केली जाते. एकादशीच्या दिवशी खूप साऱ्या लोकांचा उपवास असतो आणि तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून उपवास करू शकता. कारण हा दिवस 3 वर्षातून एकदा येणार आहे आणि आपल्याला शक्य असेल तेवढे आपण सेवा तर करणारच आहोत. पण एक दिवस उपवास शक्य असेल तर उपवासही करा. आणि उपवास करावा अशीच काही नियम नाही आहे. तुम्हाला शक्य असेल तर करू शकता, नसेल तर नाही केला तरी चालेल. दिवसभर आपल्याला फक्त नाम घ्यायचं असतं. विठ्ठल नाम घ्या, तुम्ही श्रीकृष्णांचं नाम घ्या, भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम घ्या, पण दिवसभर आपल्याला नामस्मरण करायचं आहे. खूप सारे लोक एकादशीला भगर खातात, खिचडी खातात, पण असं म्हणतात की हा उपवास फळे खाऊन करावा. पण तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हे उपवासाचे पदार्थ खाऊन करू शकता. शक्य असेल तर फळावरती केला तर खूपच छान, पण उपवास शक्य असेल तरच करा. जर कोणाला गोळ्या वगैरे चालू असतात त्यामुळे वेळच्या वेळेस जेवण करणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपल्या तब्येतीची काळजी घेऊन शक्य असेल तरच उपवास करा, नाहीतर फक्त सेवा करा. कारण देवाला फक्त सेवा प्रिय आहे आपल्याकडून. तर आता आपण सेवा काय काय करायच्या ते पाहूया. बघा, अधिक महिन्यातले एकादशी आहे त्यामुळे खूप महत्त्व आहे सेवा करण्याचं. तर आपण या ठिकाणी तुळशीपत्र अर्पण करत आपण विष्णू सहस्त्र नामावली पठण करू शकता. जर तुमच्याकडे 1000 तुळशीपत्र असतील तर प्रत्येक नाव घेतल्यानंतर एक तुळशीपत्र विठ्ठलाच्या मूर्तीवरती अर्पण करायचं असतं पायाशी. जर तुमच्याकडे एवढी पानं नसतील तर तुम्ही एकच पान खूप वेळेस उचलून घेऊ शकता, परत तेच अर्पण करू शकता. 1000 नावं घेताना आपल्याकडे 1000 पानं तर नसतील तर तुम्ही जेवढे आहेत तेवढे अर्पण करा आणि शेवटचं जे तुळशीपत्र आहे तेच ठेवायचं आणि तेच उचलायचं, परत तेच ठेवायचं प्रत्येक नाव घेतल्यानंतर. असं करून तुम्ही 1000 वेळेस हे अर्पण करू शकता. आणि तुम्ही ही सेवा बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पण करू शकता. म्हणजेच तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीलाच अभिषेक करून पूजा करायची आहे आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. आणि तुम्ही जर विष्णू सहस्त्र नामावली पठण करत असाल तर प्रत्येक नावाच्या वेळेस आपण एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तरी पण तुम्हाला अशीच सेवा करायची आहे. या दिवशी आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे.
तुम्हाला जर या ग्रंथाचं एका बैठकीत पठण होत नसेल तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये पण करू शकता, पण या दिवशी आवर्जून या ग्रंथाचं पठण करा. आणि जर तुमचे सत्यनारायण सेवा चालू असतील तर तुम्ही एकादशीच्या दिवशी पण सत्यनारायण सेवा करू शकता. फक्त आपण जिथं शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तो न दाखवता आपल्याला तिथं फक्त खडी साखरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला आवर्जून जी सेवा करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे. या दिवशी हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करण्याला खूप महत्त्व आहे, कारण ही अधिक महिन्यातली एकादशी आहे आणि अधिक महिना म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या अधिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र आवर्जून पठण झालं पाहिजे. आणि जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवणही करू शकता. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पुरुष सूक्त पठण करायचं आहे. मग तुम्ही एक वेळेस केलं तरी चालेल आणि जास्त वेळेस जर शक्य असेल तर जास्त वेळेस पण केलं तरी चालेल, पण एक वेळेस तरी आवर्जून पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे. आणि आपल्याला त्याबरोबर गीतेचा 15वा अध्याय पण पठण करायचा आहे. त्याबरोबर आपल्याला व्यंकटेश स्तोत्रम पण पठण करायचं आहे. मग तुम्ही एक वेळेस करू शकता, 3 वेळेस करू शकता, 5 वेळेस करू शकता किंवा 21 वेळेस जर करण्याची इच्छा असेल तर दिवसभरामध्ये तुम्ही 21 वेळेस पण पठण करू शकता. तर तुम्ही दिवसा पण ही 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता. 21 वेळेस पठण करणं नसेल शक्य तर तुम्ही 1 वेळेस करा, 3 वेळेस करा, 5 वेळेस करा. व्यंकटेश स्तोत्रमची सेवा अधिक महिन्यामध्ये प्रत्येक जण करत आहे. कोणी नित्यसेवेमध्ये करत आहे तर कोणी संकल्पयुक्त करत आहे. पण तुम्हाला जर आजपर्यंत करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही एकादशीच्या दिवशी मग दिवसा करू शकता, किंवा जर तुम्हाला रात्रीची करायची असेल तर रात्री 12 वाजता ही सेवा केली जाते. त्याप्रमाणे तुम्ही रात्री 12 वाजता पण 21 वेळेस हे एक व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता. आणि त्याबरोबरच विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे आणि एक जपमाळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अधिक महिन्यातली ही कमला एकादशी साजरी करायची आहे. आणि जेवढ्या जास्त शक्य होतील तेवढ्या सेवा आपल्याला करायच्या आहे, कारण अधिक महिना असल्यामुळे आपल्याला त्याचं फळे अधिक भेटणार आहे. आणि नंतर आपल्याला ही एकादशी डायरेक्ट 3 वर्षानंतर साजरी करता येणार आहे. चला तर मग व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं एकदम फ्री आहे. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.